झालेले होते. त्यासाठी वारंवार जिल्हा परिषदेचा काम आलो कामाला होतो साऱ्या गाडी येण्याची पोरं होती आणि साहेबांना रेडिओ म्हणजे फार मोठी पर्वणी. परंतु आज देखील टीव्ही आला, अनेक तळमळाची साधनं झाली, तर रेडिओचं महत्व आहे ते ओळखून विकासासाठी गेले आणि त्यामधून गरीब ग्रामीण शहरातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अनेक कार्यक्रम करावे म्हणून रेडिओचं उद्घाटन झालं. मला खरोखर तुम्ही सगळेजण सुदैव द्या की तुम्ही या होणाऱ्या उपक्रमामध्ये केवळ पाहण्यासाठी म्हणून नसून तुम्ही त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकल्प चालक म्हणून आजचा कार्यक्रम अत्यंत आगळा कार्यक्रम. सर्वसाधारणतः आपण बघतो की विकास करण्यासाठी आपण सर्वजण सरकारला साकडं घालतो. सरकारने काय केलं पाहिजे? मागील आर्थिक जाम आणि मंजुमुक्ता फाउंडेशन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं चालू आहे, दारिद्र्य निर्मूलनाचा जो मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे, ते सर्व काम करत असताना जिल्ह्यामध्ये पाण्याचं काम आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात केलं आहे. ज्याच्यामध्ये एकूण 225 बंधाऱ्यांचं बांधकाम केलं आणि 7 नद्या आणि उपनद्या यांचं पाणी अडवण्याचं आपण काम केलेलं आहे. त्याचबरोबर ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन या आमच्या संस्थेच्या वतीने साक्री तालुक्यामध्ये कम्युनिटी रेडिओ आपण सुरू केलेला आहे आणि या कम्युनिटी रेडिओचं आज केंद्रीय मंत्री आदरणीय प्रभूसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. हा कम्युनिटी रेडिओ साक्री तालुक्यातील 100 गावांमध्ये ऐकला जाणार आहे आणि या रेडिओद्वारा त्या भागातील आदिवासी आणि स्थानिक मंडळींना प्राधान्याने आपण त्यांचा सहभाग घेणार आहोत. विकासाचा मंत्र आपल्याला शोधावा लागेल आणि तो शोधण्याचा प्रयत्न ज्यांनी केला असे आमचे मित्र दुर्दैवाने हल्ली स्वर्गवासी झाले देशभक्त गुप्ता यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेल्या एका
प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इकडे जमलो. धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यामध्ये दशकांपासून आपण पाहतो की लोक विकासापासून वंचित आहे आणि त्यासाठी ते योग्य मार्गदर्शन आवश्यक होतं, योग्य काम करण्याची गरज होती ती ओळखून काही अनेक लोकांनी काम, त्यामध्ये इकडे बरेच जण मंत्री सगळ्यांनी नाव घेतलं. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय शिक्षणाच्या सोयी करण्यासाठी कार्यक्रम केले गेले आणि हे कार्यक्रम होत असताना लोकप्रतिनिधी सरकारने केलेले कार्यक्रम हा एक आपल्याला मार्ग झाला. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीने समाजाला आपण काहीतरी देणं